आज इकडे सगळ्या लाडक्या बहिणी आहे, लाडका भाऊ कोण दिसतच नाही. हा, सगळ्यांना बाहेर केलं काढ. खरं म्हणजे मला यायला उशीर झाला, कारण कोल्हापूरला कोर्टाचं म्हणजे खंडपीठाचं उद्घाटन होतं आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस तिकडे होते. आज मंगळागौरचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला सर्व लाडक्या बहिणी उपस्थित आहेत आणि म्हणून तुमचा लाडका भाऊ तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेला आहे. खरं म्हणजे मंगळागौर हा आपला मराठी मातीतला पारंपरिक खेळ आणि अशाच माध्यमातून महिलांमधून एकजूट घडवली जाते, एकजुटीचं दर्शन होतं आणि रोजच्या जीवनातल्या धकाधकीतून थोडा का होईना वेळ एक अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या महिलांना, लाडक्या बहिणींना भेटत असतो. त्यामुळेच आनंदही वाढतो, जे काही प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढीच लागते आणि समाजातलं सहकार्य वाढत असतं. आणि म्हणूनच अशा कार्यक्रमाची आवश्यकता आपल्या समाजाला आहे. आपले सण, उत्सव, परंपरा आपण जपण्याचं काम करत असतो. काल गोविंदा उत्सव झाला आणि बघितलं अमाप असा उत्साह, जल्लोष सगळीकडे पाहायला मिळाला. पावसाने तर रेकॉर्ड ब्रेक केला होता, परंतु पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला तरी गोविंदा काय हटलाही नाही आणि थकलाही नाही. आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी होत्या आणि लाडके भाऊ गोविंदा होते. आणि आपल्या ठाण्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड पण झाला. संस्कृती दहीहंडी, प्रताप सरनाईक आता परिषदेत बसले तिकडे. प्रताप सरनाईक यांची संस्कृती दहीहंडीला मुंबईतल्या काय नवजीवन कोकण नगर गोविंदा उत्सवाने 10 थर लावून वर्ल्ड रेकॉर्ड केला, विश्वविक्रम. आणि असं आपलं हे ठाणे आहे. ठाणे आनंद दिघे साहेबांचं ठाणं आहे, धर्मवीरांचं ठाणं आहे. लाडक्या बहिणीने पण 7 थर केले. लाडक्या बहिणी पण कुठं मागे नाहीत, पुढंच आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मला आठवतंय की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो 2022ला, त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते ना सगळे. गोविंदा बंद, गणपती, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सगळं बंद होतं. मी मुख्यमंत्री झाल्या पहिला गोविंदा सुरू केला. त्याचे निर्बंध काढून टाकले, परवानग्या देऊन टाकल्या आणि गोविंदा उत्सव सुरू झाला. मग गणपती झाला. कोणी म्हणत होते एवढी मूर्ती आणा, तेवढी मूर्ती आणा. बोला अरे बरे करू द्या जोरदार, जेवढं जसा साजरा करायचा आपली संस्कृती परंपरा तसं करू द्या. आणि सगळे सण उत्सवांचे निर्बंध आपण काढून टाकले आणि महाराष्ट्रामध्ये गोविंदा, गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळी, दसरा सगळं आनंदाने मोठ्या उत्साहात साजरा झाला. शेवटी ही संस्कृती आहे आपली, ही आपली परंपरा आहे. ती जोपासण्याचं, वाढवण्याचं काम आपण केलं पाहिजे. खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी टेंबी नाक्याला दहीहंडी उत्सव सुरू केला आणि तो हा गोविंदा उत्सव संपूर्ण ठाणे जिल्हा नाही तर महाराष्ट्रात, मुंबईत सगळीकडे पसरला. 7 समुद्रा पलीकडे त्याची ख्याती गेली. आणि खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे, आपला 14 ऑगस्टचा झेंडावंदनला देखील स्पेनवरून पिरामिड बनवणारे लोक आले आणि तेही त्या ठिकाणी वर्तकनगरला मी पाहिले. आणि म्हणजे आपला गोविंदा प्रो गोविंदा झाला. आणि खऱ्या अर्थाने आज गोविंदाला देखील एक जे काही ग्लॅमर आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळालं, प्रत्येक खेळाला आपण देतोय. आणि म्हणून ही संस्कृती परंपरा वाढवण्याचं, जोपासण्याचं काम आनंद दिघे साहेबांनी सुरू केलं. गणेशोत्सव स्पर्धा घेतली, त्याच्यामध्ये समाज प्रबोधनाचे देखावे आले आणि लोकांना देखील लोकांची बांधिलकी जपण्याचं काम दिघे साहेबांनी केलं. आणि म्हणून
दिघे साहेबांनी जे सुरू केलं ते आपण आता पुढे नेण्याचं काम करतोय, ते वाढवण्याचं काम करतोय. खरं म्हणजे राखी पौर्णिमा झाली, आपण पाहिलं हजारो बहिणींनी मला राख्या बांधल्या, आपल्या इतर पदाधिकाऱ्यांनाही राख्या बांधल्या, आपले आमदार खासदार नगरसेवक यांनाही बांधल्या. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक राखीचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे, समाधान पण आहे. राखी कशाला बांधायची? तर बहिणींचं रक्षण करण्यासाठी राखी बांधतो. आणि म्हणूनच आज त्या राखीचं जे काही बंधनाची शपथ आपण सगळे घेतोय आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या मंगळागौरीचं जे काय आयोजन या ठिकाणी केलंय आणि आपण सगळेजण इथं उपस्थित झालेला आहेत, त्याबद्दल या आयोजनासाठी मी आयोजक मीनाक्षीताई शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं टीमचंही मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे असे कार्यक्रम शेवटी आपल्या ह्या बाळासाहेब म्हणायचे महिला या आपल्या रणरागिणी आहेत आणि त्या जेव्हा आपल्या समाजाला आवश्यकता असते त्यावेळेस मात्र या मग अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं काम, मग आंदोलनं असू द्या. आता तर आंदोलनं बघतो आपण, त्यावेळेस त्या काळामध्ये अनेक आंदोलनं व्हायची. आंदोलनं समाजासाठी, या सर्वसामान्य लोकांसाठी न्याय देण्यासाठी आपला शिवसेना आंदोलनं करायची. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस, आता मगाशी या सर्व कलाकारांनी मी काय काय योजना केल्या ते सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या एकनाथ शिंदेने केली, आपल्या सरकारने केली, महायुती सरकारने केली. मग मी आहे, देवेंद्रजी, अजितदादा, आणि आम्ही ठरवलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करायची. पण विरोधकांनी त्याच्यामध्ये खोडा घातला. विरोधक म्हणाले हे सगळं चुनावी जुमला आहे, हे सगळं खोटं आश्वासन आहे. परंतु खऱ्या अर्थाने गरिबी पाहिलेली, सर्वसामान्य माणसाचं आयुष्य, सर्वसामान्य माणसाची जगण्याची पद्धती पाहिलेलं समाज आपण जमिनीवरची माणसं आहोत. आणि मी पाहिली आहे, गरिबी पाहिली आहे. माझ्या आईची त्या काळातली परिस्थिती पाहिली आहे. समोर शेकांची आई तर बसली आहे, त्याही काळामधली मी परिस्थिती पाहिलेली आहे. आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं या सर्वसामान्यांचं सरकार आहे, मग सर्वसामान्यांचं सरकार, तर सर्वसामान्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मला काय भेटलं यापेक्षा माझ्या समाजाला मी काय देणार आहे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणून त्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. आणि बघता बघता लोकांना वाटलं, विरोधकांना, हे काय होणार नाही. आणि म्हणून कोर्टात कोणी गेले, कोणी त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये खोडा घातला. पण मी त्यावेळेस मात्र माझ्या लाडक्या बहिणीने सांगितलं होतं, या सावत्र दुष्ट भावांना निवडणुकीमध्ये लक्षात ठेवा. आणि त्याने बरोबर लक्षात ठेवला आणि त्याने असा कोल्हापुरी जोडा 232 नंबरचा मारला. 232 आमदार आले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासात कधी 232 आमदार आपले आले नव्हते. मी पहिला जेव्हा मुख्यमंत्री झालो, पहिल्या भाषणात मी सांगितलं की मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून 200 पार आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आमदार निवडून नाही आणले तर हा एकनाथ शिंदे गावाला जाईल शेती करायला निघून. आणले ना 232. समोरची माणसं सांगत होते एक पण निवडून येऊन देणार नाही. पण 232 आमदारांचं रेकॉर्ड ब्रेक लँडस्लाइड विक्ट्री मिळाली. युवा प्रशिक्षण योजना आपण केली, ज्येष्ठांसाठी वयश्री योजना केली, शेतकरी सन्मान योजना केली, माझ्या लाडक्या बहिणींना, छोट्या बहिणींसाठी, मुलींसाठी उच्च शिक्षण आम्ही मोफत केलं. एका मुलीने आत्महत्या केली. मी रात्री 12:30 वाजता टीव्हीवर पाहिली बातमी. पण आपल्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री असताना जर एखादी मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते आहे, मग आपल्या सरकारचा उपयोग काय?
मी तात्काळ उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला आणि तात्काळ येणाऱ्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणा, 50% फी नाही 100% फी आपण भरायची आणि 100% फी आपण भरू लागलो. उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं त्यांना. त्या मुलीने का आत्महत्या केली का 50% फी सरकार भरत होतं, 50% फी पालकांना भरायची होती. वडील आत्महत्या करतील ह्या भीतीने तिने अगोदर आत्महत्या करून टाकली. महिलांना आपण एसटी मध्ये 50% सवलत दिली. किती योजना केल्या आपण. आज या आपल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना केल्या आपण. आज मला आनंद आहे. काय आज 1500 रुपयात काय होणार म्हणाले, पण 1500 रुपयात कोणी आपल्या मुलांच्या फी भरली, कोणी आपल्या पतीचा इलाज केला. काही बहिणींनी स्वतःची फी भरून शिक्षण सुरू केलं. काही लोकांनी एकत्र येऊन आपला व्यवसाय वाढवला. काही लोकांनी एकत्र येऊन क्रेडिट सोसायटी काढली. मी परवाच्या दिवशी जाता जाता मला राहुल लोंढेने एक स्टॉल दाखवला, लाडकी बहिणीचा स्टॉल. आणि त्या स्टॉलवर आज ती बहीण रोजचा 1200 रुपयाची विक्री करते. स्टॉलवर नाश्ता, फराळ, चहाचा. अशा अनेक योजना सुरू झाल्या आणि याचं मला समाधान आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. स्वतःच्या हाताने स्वतःचे पैसे काढण्याची ताकद आणि अधिकार त्यांना मिळाले. त्यांच्या घरामध्ये त्यांचा मान सन्मान वाढला, समाजात मान सन्मान वाढला. आणि म्हणून लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कारण हे एकनाथ शिंदे या एकनाथ मला ओळख मिळाली. सगळ्या पदांपेक्षा मुख्यमंत्री मी होतो, आता उपमुख्यमंत्री आहे, पण सगळ्या पदांपेक्षा मला या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली, सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींनी ते चांगला जोडा दाखवून त्यांना बरोबर खोडा घालणाऱ्यानं दाखवलाय. आता मी हेही सांगतो, जो पसरवेल अफवा त्याला आता तुम्ही कायमचं घरी बसवा, जाऊ दे त्याला घरी. आणि म्हणून हे मी आपल्याला एवढंच सांगेन की या सर्व योजना ज्या आपण केल्या, आज स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर महिला होत आहेत आज. आणि म्हणूनच सरकार आपलं महायुतीचं सरकार, या ठिकाणी महापालिका आहेत आपल्याकडे. आणि या माध्यमातून देखील मला मीनाक्षीताईंनी सांगितलं की आपल्याला महिला भवन करायचं आहे, तिथे कार्यशाळा आपल्याला करायची आहे, तिथे या आपल्या सर्व महिला ज्या आहेत त्यांना उद्योजक बनवायचं आहे. नक्की हे फक्त 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. तर आमच्या लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आमची भूमिका आहे. आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबाला माहीत आहे की या 1500 रुपयांनी काय होऊ शकतं. आणि म्हणून जसं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील आपल्याकडे या देशामध्ये पहिली शौचालय बांधण्याचा उपक्रम मोदी साहेबांनी सुरू केला. का? त्याला नाव दिलं इज्जत घर. इज्जत घर नाव दिलं आणि ही आपली इज्जत आहे. खऱ्या अर्थाने आपल्या बहिणी, आपल्या मुलीबाळी हीच आपली अब्रू आहे आणि ती राखण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज त्यांनी जनधन योजना सुरू केली, बेटी बचाव बेटी पढाव योजना सुरू केली, लखपती दीदी सुरू केली, अनेक योजना मोदी साहेबांनी सुरू केल्या. आणि म्हणूनच त्यांचा उद्देश एवढाच की या देशातल्या ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना आत्मनिर्भर करायचं, आत्मसन्मान मिळवून द्यायचा. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की प्रत्येक आता कोणीही, आता तुम्ही तर बघा आरक्षण पण पहिलं जे आपलं लोकसभेचं मोठं नवीन सभागृह झालं त्यामुळे मध्ये पहिला निर्णय घेतला तो नारीवंदन निर्णय घेतला. आणि आता फक्त महापालिकेमध्ये तुम्हाला आरक्षण नाही, लोकसभा आणि विधानसभेत पण आरक्षण आहे. आता ते आता सुरू होईल. आता 50-50% आहे ना महापालिकेत, 50-50% महापालिकेत महिलांना आहे. पण एखादी महिला, एखादी आमची बहीण चांगलं काम करत असेल तर तिचं तिकीट कापण्याचं धाडस कोणी पक्ष करणार नाही. पण ते म्हणजे लाडकी बहीण पुरुषाच्या वार्डात उभी राहू शकते, पण पुरुष त्या बहिणीच्या वार्डात उभा राहू शकत नाही. म्हणजे तुमचं 50%चं प्रमाण हळूहळू वाढत जाऊन
ते भाऊ अल्पमतात येतील. आणि म्हणून लाडक्या बहिणींसाठी आपण खूप काम करतोय. आणि आज आपण महिला देखील कुठेही कमी नाही आहेत. महिला देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत. काय नाव आपण आज या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महिला आहेत, प्रधानमंत्री महिला झाल्या. किती किती क्षेत्रामध्ये उंच भराऱ्या आपल्या महिला भगिनी घेत आहेत. आणि म्हणून आता जो काही मगाशी कोणीतरी सांगितलं, जो काही अत्याचार आणि या सगळ्या गोष्टी होत आहेत या आपल्याला थांबवण्याचा दिघे साहेबांचं आपल्याला माहीत आहे. दिघे साहेबांची कार्यपद्धती आणि बाळासाहेब देखील आपल्या सर्व महिलांना रणरागिणी महिन्याने म्हणायच्या आणि दिघे साहेब म्हणायचे वाघिणी आहेत माझ्या. बाळासाहेब म्हणायचे माझ्या रणरागिणी आहेत. दिघे साहेब म्हणायचे वाघिणी आहेत. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपल्याला खऱ्या अर्थाने जे काही आपण ऐकतोय, वाचतोय, पाहतोय हे सगळं आपल्याला थांबवायचं असेल तर मी एवढंच सांगेन की जशी आपली मुलगी दुसरीकडे नांदते तशी दुसरीची सून आपल्याकडे नांदते. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जशी लेक लाडकी असते, लाडकी बहीण असते, तशी लाडकी सून देखील या ठिकाणी सगळ्यांनी तसं वातावरण तयार करायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज मंगळागौरीच्या निमित्ताने आज आपण जे काही नवीन एक अभियान सुरू करतोय ते अभियान जे आहे ते लाडक्या सुनेंच्या मदतीसाठी आहे. काय सगळ्याच जे सासर जे असतं ते वाईट नसतं, परंतु काही मोजकी जे काही लोक असतात त्या ठिकाणी आपल्या मुलीसारखं, आपल्या मुलीला जसं चांगली वागणूक मिळाली पाहिजे अशी आपली भावना असते प्रत्येकाची, तशीच भावना समोरच्या आईवडिलांची असते. आणि म्हणून आपण लाडक्या सुनांच्या मदतीसाठी एक सुरक्षित, जशी लाडकी बहीण आहे, लाडकी आपली मुलगी आहे, तशी लाडकी सून म्हणजे सुरक्षित सून अशी एक हेल्पलाईन शिवसेनेने सुरू केलेली आहे. आणि त्याचा आपण नंबर पण दिलेला आहे. मगाशी नंबर तिथला गायब झाला काय, तो नंबर टाक ना बाबा. 8828862288 दोन नंबर आहेत ना. या फोनवर ज्यांना अडचण असेल त्यांनी न घाबरता फोन केला पाहिजे. आणि त्यांनी दिलेली माहिती कुठेही लीक होणार नाही आणि ती तेवढी सुरक्षित राहील. आणि त्या आपल्या लाडक्या बहिणीला ताबडतोब मदत देण्याचं काम आपली ही लाडकी सुरक्षित सून हे अभियान करेल. कारण शेवटी ज्या सुना ज्या घरात राहत आहेत त्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांचा भाऊ हा एकनाथ शिंदे आहे. आणि त्या ठिकाणी कोणी असा अन्याय अत्याचार करेल तर त्याची गाठ शिवसेनेशी आहे, हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी आज जे काही समाजामध्ये काही दबावाला बळी पडून काही टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवण्याचा अतिशय टोकाचा निर्णय घेतात त्या सर्व बहिणींना माझी विनंती आहे की आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व सुनांचं जे काही सुरक्षित ठिकाण असेल, शाखा हे त्यांचं माहेर असेल. आणि शाखा हे एक आपलं जे न्याय मंदिर आहे आणि म्हणून शाखेतून त्यांना मदत त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला शब्द द्यायला आलोय. आणि बाकी तर काय, मी दिलेला शब्द कधी मी मोडत नाही. एका कुठला तरी ते आता बाकी तुम्हाला माहित आहे, मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन केलेत अनेक. डॉक्टर श्रीकांत शिंदे आहे पण मी डॉक्टर नाही आहे, पण मोठे मोठे ऑपरेशन केले, छोटे मोठे करत असतो. आणि कुणाचा कधी करेक्ट कार्यक्रम करायचा तोही करत असतो. आणि त्यामुळे मी शब्द देतो तो पाळतो. आणि म्हणून दिलेला शब्द पाळतो म्हणून 50 आमदार माझ्या पाठीशी आले, 7 मंत्री सत्ता सोडून गेले. सत्ता मी सोडून दिली. आणि जे आपल्याला नाव ठेवतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आपण
सुरू असलेली सत्ता सोडून दिली, मंत्रिपद सोडली आपण, आणि आपण पाय उतार होऊन गेलो आणि स्वतःच्या जीवावर स्वतःच्या ताकदीवर या ठिकाणी महायुतीचं सरकार आणलं 2.5 वर्षाच्या कामगिरीवर. आता पुढचं काम सुरू आहे, देवेंद्रजींनी आम्ही करतोय. पण ज्यांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेने शिवसेना भाजपला मॅन्डेट दिलं होतं, शिवसेना भाजपला सत्ते एवढी आमदार दिले होते, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी बाळासाहेबांनी ज्यांना कायम दूर ठेवलं, बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवून त्या ठिकाणी सत्तेत सामील झाले. शिवसेना काँग्रेसच्या जोखडाला बांधली. ती शिवसेना सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेने धाडस केलं, हिम्मत दाखवली आणि ऑपरेशन तख्तापलट केलं. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, आपण जे केलंय आणि ते लोकांनी स्वीकारलंय. आज या महाराष्ट्रामध्ये 80 जागा लढून आपण 60 जागा जिंकलोय. आतापर्यंत इतिहास मोडून टाकला. महायुतीच्या 232 जागा आणल्या. त्यामुळे जनता आपल्या पाठीशी आहे, सर्वसामान्य माणूस आपल्या पाठीशी आहे. लाडक्या बहिणींनी तर फार जादू करून टाकली. मी काल म्हणालो, लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उडवून टाकली विरोधकांची सापदांडी. आणि ह्या लाडक्या बहिणींनी विरोधकांनी सरकार बनवलं होतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री कोण, पालकमंत्री कोण, सगळे 5 स्टार हॉटेल बुक केले होते. पण आमच्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळे बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार आणलं. आणि मग जिथं जातोय तिथं लोक आपुलकीने भेटतायत आजही. आणि म्हणून पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. परंतु नाव जाता कामा नये. बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. पण एकदा शब्द दिला की शब्द फिरवायचा नाही. तेच एकनाथ शिंदेने शिकला आणि म्हणूनच या राज्यामध्ये लोकांनी विश्वास ठेवला. आणि म्हणून एका कुठल्या तरी सिनेमात डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात, म्हणून लोक आपल्या पाठीशी उभी राहत आहेत. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक विश्वास आहे. आणि म्हणूनच आपल्या या विश्वासाला आपल्याला सार्थ करायचं आहे. आणि म्हणून आज आपण नुसतं विकासही करतोय, लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही करतोय, हे सगळं सांगड घालतोय. म्हणून लोक आपल्याबरोबर जुळत आहेत. काय येत आहेत लोक आज? लोक येण्याचं कारण काय? आणि म्हणून जे काय टीका टिप्पणी आरोप करतात त्याला हा एकनाथ शिंदे आरोपाने आणि टीकेने उत्तर देत नाही. हा एकनाथ शिंदे कामाने उत्तर देतो. आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून ठाणं तर आपलं ठाणं बदलतंय, ठाणं पुढे जात आहे. आणि तुम्हीच मला एक सर्वसामान्य शाखा प्रमुख या राज्याचा मुख्यमंत्री बनवलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना त्यांनी ताईला सांगितलं होतं, हा एकनाथ शिंदे एक दिवस या राज्याचा मुख्यमंत्री बनेल. ताईने मला कधी सांगितलं? साहेब गेल्यानंतर, मुख्यमंत्री मी झाल्यानंतर. आणि त्यामुळे दिघे साहेबांना काय दूरदृष्टी होती माहित नाही. आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय. मगाशी कितीतरी उदाहरणं दिली. पहलगामचं उदाहरण दिलं, काश्मीरचं उदाहरण दिलं, उत्तराखंडचं दिलं, केरळचं दिलं. जिथं जिथं कुठं कुठं अन्याय होईल, जिथं कुठं आपत्ती येईल तिथे इरशाळवाडी असेल, हा एकनाथ शिंदे धावून जाईलच. कारण माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे आणि ते मी कर्तव्य पार पाडणार. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून आज शुभेच्छा देतो. आणि ही जी काही लाडक्या सुनांच्या मदतीसाठी, खरं म्हणजे त्या आपल्या मुली आहेत, आपल्या बहिणी आहेत. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण प्रत्येक शिवसैनिकाने, शाखा प्रमुखाने, नगरसेवकाने, आमदार खासदाराने हे प्रत्येकाने हे पाळलं पाहिजे. जिथं जिथं अन्याय होईल तिथं शिवसैनिक धावून गेला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आता तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला सगळी यंत्रणा आम्ही उभी करून देणार आहे ना आपण सर्व. आणि म्हणून जिथे तुमच्याकडे फोन येईल तिथं आपण पहिलं तर समजावून सांगू, पण नंतर मग आपली शिवसेना स्टाईल आहेच. आणि त्यामुळे
आणि म्हणून ज्या सासू चांगल्या असतील ना, जे चांगलं काम करतील त्यांचा पण सन्मान करणार, सत्कार. तो एक कार्यक्रम आपण घेऊया. तो एक नाही म्हणजे मी काय म्हणालो, सगळ्या सासू आणि सगळे सासर वाईट नसतात. त्यामुळे ज्या सासू चांगलं काम करतील त्यांचा सन्मान करणार मी. चांगलं काम करायचं त्यांनी, सुनानं चांगलं सांभाळायचं. तुम्हाच्या बरोबर काही सुनांबरोबर आपल्या सासूने चांगलं वागले असतील नसतील, पण ते तुम्ही त्याचा कित्ता गिरवायचा नाही. हा काय म्हणतात त्याला, सासू बी काय आहे ना, सास भी कभी बहुती. त्यामुळे आपण आपलं एक शिवसेना एक परिवार आहे. आणि म्हणून मी हे सिस्टीम जी आहे आपली, एक यंत्रणा जे अभियान आहे, याला यशस्वी करू. ठाण्यामधून आपण का करतोय याचं कारणही आपल्याला सांगतो. मी जेव्हा पुण्यात गेलो होतो, मी जेव्हा आणखी कुठे गेलो होतो, ज्या ठिकाणी अत्याचार झाला त्याने आनंद दिघे साहेबांचं नाव घेतलं. आनंद दिघे साहेब असते तर आम्हाला आज न्याय मिळाला असता. आणि म्हणून आपण हे अभियान ठाण्यातून सुरू करतोय. आणि महाराष्ट्र राज्याचे समन्वयक म्हणून आपल्या मीनाक्षीताई शिंदे यांना त्याचं प्रमुख करूया. आणि बाकी जे त्यांची टीम त्यांनी तयार करू द्या. आणि या ठिकाणी ठाण्यातून हे अभियान सुरू झालेलं, या महाराष्ट्रामध्ये याची जी काही अभियानाचा उद्देश काय, की आपल्याला लोक जिथं अन्याय अत्याचार होत असेल तिथं न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून कुठेही अन्याय होऊ नये ही भूमिका आपल्या सरकारची आहे, आपल्या शिवसेनेची आहे. हे काम सरकारचं आहे का शिवसेनेचं आहे बघू नका. सरकार जिथं लागेल तिथं सरकार उभं राहील, परंतु शिवसेना म्हणून आपण हे अभियान राबवतोय. आणि त्या अभियानामध्ये एक मोठी टीम तयार करा. त्या टीम म्हणजे महाराष्ट्रभरातून तक्रारी येतील, त्याची सगळी एक सिस्टीम राबवा. आणि या ठिकाणी कुठेही अन्याय होणार नाही. आणि अन्याय झाला तर तिथं अन्यायग्रस्त आपली जी कोणी भगिनी असेल तिला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होईल. आणि म्हणून आज एक नवीन अभियान या तुमच्या मंगळागौरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सुरू केलेलं आहे. मनापासून मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि मीनाक्षीताईंना सांगतो की आता एक नवीन, आता श्रीकांतच्या आईने जे सुचवलेलं आहे, लाडकी सासूचा अध्यक्ष कोणाला बनवायचे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे बघा, दिघे साहेब काय म्हणायचे, एक काहीतरी ते म्हणायचे, जिसके घर की नाही सुन काय रे काय, अरे दिघे साहेबांचा एक शब्द होता की जिसके घर की बेटी दुखी उसकी बर्बादी पक्की, असं दिघे साहेब म्हणायचे. आणि म्हणून दिघे साहेबांच्या सिनेमामध्ये एक हे आहे बघा, तो एक सीन पण आहे. आणि म्हणून आज खरं म्हणजे कार्यक्रम तर मंगळागौरीचा झालाय, सगळ्या आपल्या महिला भगिनी एकत्र आल्यात, परंतु एक अभियान जे सुरू झालेलं आहे, या अभियानाच्या माध्यमातून एक शिवसेना महाराष्ट्रातल्या तमाम घराघरामध्ये पोहोचेल. आणि आपल्या सगळ्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या मुली आहेत, लाडक्या सुना आहेत, त्यांना एक सुरक्षितपणा या ठिकाणी
जाणवला पाहिजे आणि जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होईल तिथं तर अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण केलं पाहिजे. ही शिवसेना प्रमुखांची आणि दिघे साहेबांची शिकवण होती, ती आपल्याला कायम पुढं सुरू ठेवायची आहे. एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. सर्व कलावंत आहेत त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी झालं त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.